सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आपला 1 वीक व्लॉग चॅलेंजचा दिवस 4था आणि आज आहे लक्ष्मीपूजन. सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. काल रात्री व्लॉग एडिट करून झोपता झोपता मला नाही म्हणता 3:30 3:15 काहीतरी झालेले. सो झोप नाही झालेली आहे पूर्ण माझी. डोकं थोडंसं पकडल्यासारखं वाटतं बिकॉज ऑफ झोप. कामावरती जायला निघालो आहे. टाईम बघू शकता तुम्ही 9:15 झालेले आहेत. पटापट निघतो आता. भेटूया बाईकवरती. सो मित्रांनो कामावरती जायला निघालो आहे. गाडी कोल्ड स्टार्ट झालेली आहे. ग्लव्स घालतो आणि पटापट निघतो आता कामाच्या दिशेने. कामावरती जाऊन बघूया आज पण किती लोड आहे काय आहे ते. सगळा लोड पटापट जेवढा उडवता येईल तेवढा पटापट उडवायचा आणि पूजेची तयारी करायची, साफसफाई करायची आहे. काल पूजा करायला भेटली नाही त्याच्यामुळे काल पूजा करायला भेटलेली नाही त्याच्यामुळे सरांचं तोंड असं चालू आपल्याच झालेलं थोडंसं म्हणजे नाराज झालेले. काय ॲक्च्युली काल मुहूर्त होता. सर बोललेले की काल करायची होती पूजा बट काही रिझन्समुळे नाही झाले, काम खूप होतं त्याच्यामुळे. सो आज करायची आहे पूजा. जाऊया शॉपवरती आणि बघूया कसं काय नाही ते. कालचा दिवस हा खूप म्हणजे खूप हेक्टिक गेला आहे. मला बघायला गेलं तर खूप म्हणजे खूप हेक्टिक गेला आहे. सकाळी 7 वाजता उठून पिकअपला गेलो. त्यात सकाळपासून रात्रीपर्यंत काही जेवलो नाही. काल रात्री आम्हासोबत जेव्हा बाहेर गेलेलो तेव्हा थोडंसं खाल्लं. अदरवाईज अख्खा दिवस मी असाच काल उपाशी तिकडे. सकाळी एक कॉफी पिऊन गेलेलो घरात निघताना. त्या कॉफीवरती होतो काल. आता पण उठलं त्याच्यामुळे कडक ब्लॅक कॉफी बनवली पिली. थोडंसं आता गड्डा फील होत आहे. पोचूया आता कामावरती पटापट. कामावरती पोचू नका. बाकी अपडेट देतो मी कसं आहे काय आहे ते. सो पोचलो आपण शॉपवरती जस्ट. नाव सर आलेले दिसत आहेत. गाडी करूया पार्क पटापट आणि कामाचं बघूया कसं आहे काय आहे ते. सो भावांनो आता पहिलं आपण प्रेझेंटी लावून घेऊया आपल्या या ॲपवरून. प्रेझेंटी लागली आहे भावांनो अशी. हो भावांनो पन्नाबाई आलेले आहेत. पन्नाबाईला घेऊन आता पटापट सगळ्या गाड्या बाहेर काढून घेतोय. 4 गाड्या त्यातल्या 3 गाड्या तर काही कामाच्या नाहीत. एका गाडीचं आपलं PPFचं काम होतं अल्काझरचं. तिची आता फिनिशिंगने सगळं करायला घ्यायचं आपल्याला. काल बरं झालं हँडल वगैरे सगळं फिट करून ठेवलेलं. आता तिचे मोनोग्राम्सनी कटिंग करून घेतो सगळे. बाकीच्या 2 जणांना लावतो आतमधनं तिला वॅक्यूम वगैरे करायला आणि अजून 2 जणांना लावतो तिनं बाहेरनं पूर्ण फायनल करायला लावतो. बघूया आणि बाकीचा काय लोड आहे काय नाही ते. आणि हा ब्लॉग आपला कालचा जो होता तो आता अपलोड करतो आहे मी. जावा पटापट ब्लॉग बघा, भरभरून प्रेम द्या. आणि काही सजेशन असतील, काही गोष्टी सुधारायच्या असतील तर त्या पण सांगा, जेणेकरून त्याच्यावरती मी काम करेल आणि त्या गोष्टी इम्प्रूव्ह करेल. तो भावना आज आम्हाला शूट करायला भेटला नाही आहे. सकाळी तुम्ही बघितलं आता मी कामावरती गेलेलो. धावपळ चालू आहे माझी. त्यातले तुम्ही 2-3 दिवस बघितले असाल. आता 4था दिवस आहे. त्याच्यामुळे
थोडंसं लो फील होत होतं आणि काल झोप पण नव्हती झाली, त्याच्यामुळे जरा बरं नव्हतं वाटत. त्याच्यामुळे घरी निघून गेलेलो मी. चाललोय बघा शॉपवरती, गाडीला पण आपण वॉश करायचं, गाडी शॉपवरती चाललोय. बघूया आता काय सीन आहे शॉपवरती ते. पोरं तर बोलतात की कोण थांबायला मागत नाही आहेत, कोण पोरं तर सगळे निघाले आहेत घरी. सगळे डिसअपॉइंट झालेले आहेत. आजच्या दिवशी पण काम खूप होतं आणि त्यात मी पण नव्हतो मीन्स मी पण लवकर घरी गेलेलो, कारण की लोक वगैरे खूप दुखत होतं माझ्या त्याच्यामुळे. बघूया आता काय सीन आहे, पण साफसफाई करायला गेली असं होत आहे. बघूया आता. गाडी पण वॉश करायची, कुठे जागा आहे का गाडी वॉश करायला, ते पण बघूया आपण. भावांनो सगळी साफसफाई वगैरे झालेली, आता पूजाची तयारी चालू आहे. मला अजून गाडी वॉश करायची, गाडी वॉश नाही करून झालेली आहे, काही नाही झालेलं आहे. गाडी घरी गेल्यानंतर पूजायची पण आहे. यावर्षी दिवाळीमध्ये बोनस नाही भेटला आहे, काय नाही भेटलं आहे. सुकी चालली आहे दिवाळी यावर्षी. सो भावाने आणि मी गाडी वॉशला टाकली आहे. आम्ही ट्रेनमध्ये नाही गाडी धुतली, आज बाहेर दिली आहे गाडी धुवायला, कारण की ट्रेनवाल्यांना पैसे नाही दिले तर आम्हाला पण आम्ही बाहेर जाऊन धुतोय. त्यांच्या औषध काढल्या हे कट होणार आहे नंतर, कारण की ब्लॉग आपला ओनर पण बघतो, त्याच्यामुळे नो रिस्क. त्या ओनरच्या आईची टक टक टक. सो गाडी सोडली आपण आपल्या दादाकडे वॉशसाठी. तो बोलला एक तासाभरामध्ये, त्याच्याकडे पण वॉशचा खूप लोड चालू आहे. भावाला बोनस नाही भेटलाय, भावाला म्हणजे कोणालाच बोनस नाही भेटलाय, बोनसच्या पण कोणालाच बोनस नाही भेटलाय. सगळ्यांचा मूड ऑफ आहे यावर्षी. दिवाळी फुल सुकी घालवतोय आम्ही, काही घेणं देणं नाही आम्हाला. आता हे पूजा सगळे करणारे आम्ही, कोण थांबत नाही बसणारे, आम्ही डायरेक्ट घरी निघणारे या हिशोबात. बघू शकता सगळे इकडे असेच बसलेले करत. कोणाला यावर्षी दिवाळी सेलिब्रेट करायचा मन नाही, खास करून याला आणि या माणसाला. बोनस बिलकुल भेटलेला नाही, प्रायाचं ठीक आहे, नाही भेटणारे या वर्षी म्हणजे या जाटूला तर भेटणार नाही. यांच्या नवीन सुपशीने काय दिलं तर मला पण यावर्षी बोनस नाही. सो सगळ्यांना मूड ऑफ आहे. दिवाळीचा सीझन चालू आहे आणि दिवाळीमध्ये आता पावसाचा वातावरण चालू आहे. वातावरण तुम्ही बघू शकता आज कसं झालेलं आहे आणि पावसाला पण चालू झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. ये हम है, ये हमारा शॉप है, ये बारिश गिर रही है और इधर हम लोग छुट्टियां पकड़ रहे हैं. सो इकडे लक्ष्मीपूजेची तयारी चालू आहे. आम्हाला सगळ्यांना इकडे पारुशाला बोलवले. आम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं. पन्नाबाई फुल रेडीमेड होऊन आलेले आहेत. तो भावांनो लक्ष्मीपूजन झालेलं आहे आपल्या इकडे. सगळ्यांनी पाया वगैरे पडलेलं आहे. यावर्षी सरांनीच पूजा केलेली आहे. दरवर्षी आपण बाहेरून पंडित मागवतो, पण यावर्षी स्वतः सरांनी केलेली आहे. भावांनो दिवाळीच्या मिठाई आणि बोनस वगैरे काय भेटलेलं आहे. आता फटाके फोडायची तयारी फुल भरभरून घेऊन आलोय. काढलेले आहेत बाहेर. भावांनो फटाके फोडायला चालू करूया आपण. श्री सर इकडे सुरुवात करताय.
अरे ओ नायलन कब आए रे, जलने के लिए टाइम जाता है. सरांचे फाटते आहे. वही अभी सिगरेट रहता तो जल गया होता. एक बात जलाने को नहीं आता है. शो लागलेला आहे. स्काय शॉट. विराज पाऊस लावायला घेतोय आणि माजिदने पण इथं स्काय शॉट लावलाय. मी हातात माळ घेऊन उभा आहे. माळ घ्यायचं आपल्याला. सेक्सी शो. पन्नाबाईने ते जुगाड करून एक रशी बॉम्ब पेटवलाय. पन्नाबाई स्काय शॉट पेटवायला घेतो आता. अरे वाट मत निकालो. डायरेक्ट नायलॉन वाला है. हाँ नायलॉन वाला है. डायरेक्ट लगाओ 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 ऐसा लगाओ इधर पे. लौटा. माझ्या गाडी जवळच लावायला. स्टीम बात होते ना. जल रहा है क्या नाही माजिद. रोडची पैदाईश कधी सुधारणार नाही. आगीमध्ये नेऊन आम्ही काय का आग में डालना चाहिए. अभी घर से कोई जाना भी मुश्किल हो. फुल पैसा वसूल. अरे फुटला फुटला रशीबॉम्ब फुटला. रशीबॉम्ब फुटला. रशीबॉम्ब फुटला. इथे एक बॉम्ब फुटता येईल. लग्या जला जला आ जाओ आ जाओ. भावानं स्टोर करतो आता बंद. वाजले आता 7:30 पावणे 8 झालेत. आता निघूया घरी जायला. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ब्लॉग तर मी काय काढणार नाही. आता गाडीवरती हेल्मेट लावणार नाहीये. ए माझी तो स्कूटी अंदर घाल. ऍक्टिव्हा अंदर घाल. पाऊस पडतोय त्याच्यामुळे मी काय आता ब्लॉग शूट करायला जाणार नाही, कारण की भिजत जायला लागणार आहे. फोन गपचूप खिशामध्ये ठेवून देणार आहे आणि निघणार आहे. सो भावांना आलोय घरी. जस्ट फ्रेश वगैरे झालोय. बसलोय. कामावरनं दिवाळी बोनस म्हणून मिठाईचा पेढा मिठाईचा डब्बा दिलेला आहे. बघूया आता त्याच्यामध्ये काय आहे काय नाही. ड्रायफ्रुट्सची मिठाई भेटलेली आहे.
दिवाळी बोनस म्हणून यावर्षी. आणि इकडे आपला घरात लक्ष्मीपूजन केलेलं आहे. गाडीला पुजायचं आहे, पप्पांची रिक्षा पण पुजायची आहे, माझी बाईक पण पुजायची आहे. परत तयारी करायची आहे, फोटो वगैरे काढायचे आहे. अजून फोटो वगैरे काहीच काढलेले नाही आहे दिवाळीचे. मम्मी आज फुल साडी वगैरे घालून रेडी होणार आहे. त्याच्यानंतर तिचा थोडासा फोटोशूट करूया, पप्पांचा फोटोशूट करूया. सो भावांनो झालो आता रेडी. पूजा करून घेऊया, लक्ष्मीपूजन पहिले करून घेऊया. मम्मी पण रेडी झाली आहे, पप्पा पण रेडी झाले तिकडे. इकडे मी बघू शकता सगळं मांडून ठेवलेलं आहे. मम्मी घेते आता पूजा करायला. सो भावांनो कसा दिसतोय सांगा. सो मम्मी आता पूजा करायला चालू करते. तिने रांगोळी काढली आहे. पप्पा करतात आता पूजा. उद्या मी आरामात निवांत फोन करते. उद्या घरी ये मग. हा हो चालेल. पूजा करून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे मस्तपैकी. आता गाडी पुजायला घेऊया आपण. पप्पांची रिक्षा आणि आपली बाईक दोघांना पुजून घेऊया. बाईक आणि रिक्षा पुजताना मी तुम्हाला परत कनेक्ट करतो. आता मम्मीने गाडी पुजायला घेतलेली आहे.
फायनली गाडीची पूजा करून झालेली आहे. जर तिथीप्रमाणे बघायला गेलं तर आपल्या गाडीला आज 2 वर्ष कंप्लीट होतील आणि जर कॅलेंडर वाईज बघायला गेलं तर 9 नोव्हेंबरला 2 वर्ष पूर्ण होतील. 2023च्या दिवाळीमध्ये घेतलेली आपण गाडी. 2 वर्ष झाल्यात गाडीला आपल्या मस्तपैकी. भावांना आपल्या दोन्ही गाड्या पूजून झालेल्या आहेत. एक इकडे घराजवळ उभी आहे. आता दोन्ही गाड्यांवरून एकदा नारळ ओवाळून घेऊया आणि नारळ फोडूया. माझ्या शेडवर कर. सो गाड्या पूजून झालेल्या आहेत. लक्ष्मीपूजन पण झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर गाडीवरून नारळ ओवाळून पण टाकलेला आहे. चला चेंज करूया, जेवून घेऊया पटापट, व्लॉग एडिट करूया आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. भेटूया उद्या सकाळी. उद्या आपला 1 वीक व्लॉग चॅलेंजचा दिवस 5वा असणार आहे. सो उद्या सकाळी भेटूया. बाय बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर आणि गुड नाईट.